भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी20 वर्ल्ड कपची फायनल. मायदेशात खेळणाऱ्या भारताचं पारडं जड, पण न्यूझीलंडची ही टीम तगडी. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा आतापर्यंत 3 वेळा पराभव. टीम इंडियाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना, मंदिरांमध्ये होम हवन आणि पूजा अर्चा. अहमदाबादमध्ये सामना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन खेळणार अजिंक्यपदासाठी. 2001 पासून भारताला अजिंक्यपदाची प्रतीक्षा. चीनच्या तायपे के विरुद्ध अंतिम सामना. इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानमधल्या तेल विहिरीवर हल्ला. भयंकर आग भडकली. डेपोमधलं तेल गटाराच्या पाईप्समध्ये शिरल्यानं शहरातल्या अनेक भागात आग पसरली. नवव्या दिवशीही इराण युद्धात हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच. तेहरानमध्ये बॉम्ब वर्षाव. कित्येक शहरातल्या तेल डेपोंना लक्ष्य बनवलं. लेबनॉनमध्ये रात्री उशिराच्या हल्ल्यात 45 ठार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इंग्लंडवर संतापले. युद्धाला आठवडा झाल्यानंतर पाठवलेल्या 2 लढाऊ विमानांची गरज नाही असं फटकारलं. इंग्लंडचं वागणं लक्षात ठेवू असाही इशारा. पुण्यातील उड्डाणपुलाचं लोकार्पण. विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेरमधील वाहतूक कोंडी कमी होणार. पुलाला अजित पवारांचं नाव देण्याची मागणी. राज्यात रंगपंचमीचा उत्साह. तरुणाई रंगात न्हाऊन निघाली. तर तुळजापूर, पंढरपूर, जेजुरीत मंदिरात देवाला रंगांचा अभिषेक. सातारा जिल्ह्यातील बावधनमध्ये जगप्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात. राज्यातील लाखो भाविक बावधनमध्ये. भैरवनाथाच्या बगाडाला अमेरिकन डॉलर्सची माळ अर्पण. नितीश कुमारांचे पुत्र निशांत कुमार यांचा आज जेडीयूमध्ये प्रवेश. नितीश कुमारांच्या पश्चात बिहारची धुरा सांभाळणार. उपमुख्यमंत्रीपद मिळतं का आणि भाजपचा मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.